वेलकम टू माय चॅनल। आत्ता उठलेलो आहे, 6:30 वाजलेली आहे। आता चहा झालेला आहे, आता चहा पिऊया आपण कपात चहा घेतलेला, आता पिऊया आपण या चहा। गाईज, मी माझ्या पहिल्या व्हिडिओला इंट्रोडक्शन दिलं नाही, तर मी ह्या व्हिडिओला इंट्रोडक्शन देणार आहोत। मारेगाव तालुक्यातल्या छोट्याशा गावामध्ये मी राहत आहो। गावाचं नाव वेगाव। माझं नाव कुणाल चौधरी आहे। BA सेकंड इयरला शिकत आहो। शिक्षण सुरू आहे आणि पार्ट टाइम जॉबसुद्धा करतो। माझ्या भावाचा दुकान आहे, तिथे काम करतो। माझी सध्या ट्रेनिंग सुरू आहे, तिथं सलूनचं दुकान आहे, तर ट्रेनिंग सुरू। 90% ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे, 10% आहे। तुम्हाला व्हिडिओ पाहायला चांगलं वाटलं तर सबस्क्राईब करा। तसेच पुढील व्हिडिओ चांगले भेटल, ह्या व्हिडिओचा आनंद घ्या। झालेला आहे, तर भेटूया दुकानात जायच्या टायमाला। दुकानात आता भेटूया दुकानात। आता आलो दुकानात, आता करूया झाडझूड आणि सफाई। आता झाली आहे दुकानाची साफसफाई, झाडझूड। आपण चार्जिंग केलेलं आहे, पाणी मारलेलं आहे, झाडझूड केलेली आहे आणि बाल्टी पण आणलेली आहे पाण्याची। फर्स्ट कस्टमर आलेले आहे। चाललो घरी, आता बंद केलेलं आहे दुकान। भेटूया घरी। आता आलो आहे आपण घरी। चला आता आंघोळ करायला जाऊया। माझी आंघोळ, आता करूया जेवण। आता पाहूया आहे ना काय जेवण केलं, जेवायचं पाहूया। पत्ताकोबीची भाजी केलेली आहे। इथं भात केलेला आहे। भात असताना घेऊ, मग घेऊया भात। केल्या पोळ्या, आता पोळ्या घेऊया 2। चला आता आपण करूया जेवण। चला आता आपण जेवणाची सुरुवात करूया। माझं जेवण आणि आमच्या गावची लाईनी गेलेली आहे। आता केव्हा येते याचं माहीत नाही, लाईन येते नाही येत, एवढे आहे। त्या दुपारचा चहा मला दाखवतो दिवाळीचे फटाके। आता तुम्हाला दाखवतो दिवाळीचे फटाके, चला पाहूया। तुम्ही माणसाने इतके फटाके आणले का? आम्ही काही घेतले नाही, आमच्या भावानं घेऊन दिले। ह्या आहे पॉपअप फटाका, म्हणता याला लसण फटाका। आता एक फटाका तर झाला पाहिजे, आता पाहूया दुसरा फटाका। या आहे बिडी फटाका, म्हणजे नसा लावलं माची सडक फेकून द्यायचं। या दुसरा। आता पाहूया तिसरा, हे अलादीन म्हणजे सुत्री बॉम्ब। हे आहे 10 पीस होते, 2 फोडले। अजून एक सुत्री बॉम्ब, ह्या साधावाला, ह्या 10 पीस होते। एकच पॅक आणले आम्ही, जास्त नाही। हे आहे चक्री, लहान पोरासाठी। हे पायली 1 शॉट। हे पण पायलीच आहे 1 शॉट, एकच रंगाची। हे मोठ्या फुलझडीचं पॅक 5च आहे। हे झाड वर्जन रॉकेट 10 पॅक आहे। हे आहे फुलझडी, 5 कलर निघते या फुलझडी। ह्या फटाका आहे 12 शॉट। ह्या पण चक्र्याचा। ही छोटी फुलझडी।
झाड 5 आहे. हे पण झाडच आहे. हे शेवण शॉप एक वेळाच फुटते. शेवण आजकाल 7-8. हे चिडंगीची माळ 200 फटाक्याची. ही दुसरी माळ 1000 फटाक्याची. ह्या आहे 30 शॉट. 30 वेळा फुटते. बंद कर. बंद झाले आपले फटाके पाहणे इतकेच आहे. काही अति नाही. एका दिवसाचं आहे सगळं. याच्यात होते पूर्ण फटाके. फटाके ठेवणं झालेले जागच्या जागी जेत होते तिथं. चाललो आहे आपण शूटला. भाऊ गेला आहे पेट्रोल टाकायला. तिथून आलेला आता चाललो शूटला. असे जाताना शेत दिसतात दोन्ही पुणे. जंगलात एंटर झालेलं आहे. असे जंगलात बकऱ्या चरतात आणि असा रस्ता खराब असतात जंगलात. असं घनदाट जंगल आहे. इकडं पण जंगल आहे. चारही भोवती जंगल आहे तरी जा लागत आहे. शॉर्टकट पडते म्हणून. वाघं पण असतात. एवढं घनदाट जंगल आहे. वाघं असू शकते. पहिलं इकडं अशी वाघं दिसे ह्या टायमाला. आता कमी झाले. सहसा दिसत नाही. आता दिसतात जंगलात. शेत पण इकडे शेत आहे. इकडे शेत आहे. तरी लोक येते जंगलात शेत करायला. शेती असल्यावर घ्या थोडी लागणारा बॅगा वाघाले असं पाणी समोरून टाकते वाघासाठी. इकडं हे आहे ते खराब आहे. सुरल्याला पोचलेलं आहे. हे आहे सुरल्याची ग्रामपंचायत आणि हे आहे आमच्या मोठ्याचं घर. गावाला जायला निघलेलं आहे. इकडं पाऊस लागला म्हणून थोडं लवकर जावं लागत आहे. तुम्हाला वाटत असेल त्याच्या घरी गेलो पण त्याला दाखवलं नाही. कोणाला अनकम्फर्टेबल नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही काही त्याला दाखवलं नाही. आणि त्याला माहीत नाही मी हे काम करत आहोत. जाताना झाडं झुडपे आहे दोन्ही बाजूने. असं जंगला टाईपच आहे. जंगलातच गाव असल्यासारखं आहे. नाला येते इकडून. नाला आहे मस्त. पाऊस खूप आला तर खूप नाला पाणी हे भरते येतं. अशा वर्षाची डब्ल्यूशी आता आपण चाललोय आपल्या गावाच्या रस्त्याने. त्याची शाळा या आहे बोड्याचा रस्ता. या आहे वेगावला जायचा रस्ता. आता आलेला आहे ट्रॅफिक बोड्याचा. जनावर कधी अलग होत नाही. चला आता ट्रॅफिक झालेला आहे. वावरात आलं का इथं गाड्या होतो. या आहे वावरात जायचा रस्ता. आलो आहे आपण घरी. नाना आपल्या घरची सिरीज सुरू झालेली आहे. आमचे भाऊ आमची वाट पाहत आहे. दुकानात आत्ताच सुरल्यावर आत्ताच चाललो दुकानात. दुकान बंद. आता भेटूया घरी जेवणाच्या टाइम. घरी आता करूया जेवण. संध्याकाळच्या स्वयंपाकात पाहूया. खडी डाळ केली. तुरीची डाळ. पोळीनं भात काही कॉमनच आहे.
सगळ्याचं जेवण झालेलं आहे. आता मीच जेवायचं राहिलं होतं फक्त. आहे माझं जेवण. मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब करा. भेटूया उद्या पुढच्या ब्लॉगला.